देना होगा, देना होगा, देना होगा, देना होगा, देना होगा, देना होगा। हुक्का पार्लर बंद करो, बंद करो, बंद करो। हुक्का पार्लर बंद करो, बंद करो, बंद करो। हुक्का पार्लर बंद तर आपण ही दृश्य पाहतोय नागपुरातल्या शंकरनगर चौकामध्ये राष्ट्रवादी कडून हे आंदोलन केलं जात आहे। हातामध्ये हुक्का घेऊन हुक्का पार्लर बंद करा अशा घोषणा सध्या दिल्या जात आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं हे आंदोलन सुरू आहे। ही दृश्य आपण पाहतोय नागपुरातली। नागपूरमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी आक्रमक झालेली आहे। नागपुरातल्या शंकरनगर चौकामध्ये हे आंदोलन केलं जात आहे। हुक्का पार्लर्स बंद करा अशी घोषणा या आंदोलकांकडून दिली जाते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात पराग ढोबळे आमच्या प्रतिनिधींकडून। पराग, आपण पाहतोय अजित पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झालेली आहे। हुक्का पार्लर्स बंद करा यासाठी आंदोलन केलं जात आहे। नक्कीच नागपुरात जे आहे अजित पवार गटाचे जे शहराध्यक्ष आहे प्रशांत पवार यांनी हे आंदोलन खरं तर सुरू केलं आहे। मोठ्या प्रमाणात जे तरुणाई आहे, कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी आहे, त्यांना व्यसन लागत आहे, कारण की सर्रासपणे जो आहे गांजा सारखे जे आहे अंमली पदार्थ ते सहज मिळत आहे, त्यामुळे त्यांना व्यसन लागतं। आणि या सगळ्या विरोधात जे आहे ते आंदोलन होताना आपण पाहतो, दृश्यांमध्ये पाहतोय त्यांनी यावेळेस आंदोलनामध्ये हुक्का सुद्धा घेतलेला आहे, ज्याबद्दल अंमली पदार्थ मिळतात। शाळेच्या जवळ असो किंवा कॉलेजच्या जवळ असो पांठेले असतात, तिथे ब्रिस्टॉल किंवा ज्यासारख्या हे आहे मद्यपान करण्यासाठी त्यांना वस्तू मिळतात। या सगळ्याच्या विरोधात जे आहे आक्रमक होऊन जे आहे आंदोलन करताना आपल्याला दिसून येत आहे। अगदी धन्यवाद पराग आपण दिलेल्या माहितीसाठी। तर आपण ही दृश्य पाहतोय अंमली पदार्थ आणि अवैध दारू विक्री त्याचबरोबर हुक्का पार्लर्स बंद करा यासाठी हे आंदोलन सुरू आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले।